नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की शेतामध्ये कोणत्या प्रकारचं बियाणं लावल्यानंतर मकेचं उत्पादन जास्त मिळू शकतं आणि आपल्या उत्पादनात दुप्पट फायदा होऊ शकतो। असं एक आम्ही आता बियाणं लावलेलं आहे, त्याविषयी सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत। हे बियाणं आहे श्रीराम 999। हे मक्याचे एक लोकप्रिय संकरित हायब्रिड बियाणे असून ते प्रामुख्याने त्याच्या अधिक उत्पादनासाठी ओळखले जाते, म्हणून आम्ही हे आमच्या शेतामध्ये याचा प्रयोग केलेला आहे। याचा कालावधी प्रामुख्याने 100 ते 110 दिवस असा आहे आणि याचे दाणे आकर्षक नारंगी पिवळ्या रंगाचे आणि टपोरे असतात। कणसे पूर्णपणे दाण्याने भरलेले असतात आणि शेवटपर्यंत दाण्याची मांडणी चांगली असते आणि याचे खोड ही मजबूत असते। या पिकाचे खोड मजबूत असल्याने ते लवकर पडत नाही आणि वारा सहन करण्याची क्षमता यात चांगली असते। हे वाण पानावरील करपा किंवा इतर काही प्रमुख रोगांना बळी पडत नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान कमी होते। अपेक्षित उत्पादन एकरी योग्य व्यवस्थापन केल्यास साधारणपणे 30 ते 35 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळू शकते। जर जमीन भारी असेल, ठिबक सिंचन असेल आणि खतांचे डोस वेळेवर दिले असतील तर हे उत्पादन 38 ते 40 क्विंटलपर्यंत देखील जाऊ शकते। हलकी जमीन, कोरडवाहू जमिनीत हे प्रमाण 20 ते 25 क्विंटलपर्यंत असू शकते। उत्पादन वाढवण्यासाठी एकरी झाडांची संख्या मर्यादित न ठेवता शिफारशीनुसार साधारण 22,000 ते 26,000 झाडे ठेवावीत। खत मात्रा, मक्याला नत्र नायट्रोजनची जास्त गरज असते। पेरणीवेळी व त्यानंतर 30 दिवसांनी आणि 50 ते 60 दिवसांनी तुरा येताना खतांचे हप्ते विभागून द्यावेत। कणीस भरण्याच्या अवस्थेत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नका, अन्यथा दाणे बारीक राहतात आणि वजन घटते। मक्यावर येणाऱ्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव वेळीच रोखला तर उत्पादनात मोठी घट टळते। तसेच आपण आता पाहतोय की आपण इथे अशी काही नारळाची, चिक्कूची झाडे लावलेली आहेत। त्याला चिक्कूही लागलेले आहेत, खाण्यापुरते घरामध्ये भरपूर प्रमाणात मिळतात आणि विकत आणायची काही गरज नाही आहे। हे नारळी भरपूर मिळतात, जे लावलेत ते आता त्याचा वापर सर्वांसाठी होतो। हे आपण पाहतोय नारळाची झाडं खूप सुंदर आणि मोठी आहेत। त्यानंतर इथं काही डाळिंबाचे आहेत, पेरूचे आहेत, खूप मोठ्या प्रमाणात नारळ अशी वेगवेगळ्या जातीची आपण इथे झाडे लावलेली आहेत। पेरूचं बघतो, हे उंबराचं एक झाड आलेलं आहे इथं, आलेला आहे। हे पेरूचं झाड आहे। अशी नारळाची वेगवेगळी झाडे आपण इथे लावलेली आहेत। तुम्ही तुमच्या इथं अशा प्रकारचे लावा। तर आता मक्याविषयी माहिती घेऊया। हे वाण प्रामुख्याने खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामासाठी उपयुक्त मानले जाते। काही प्रमाणात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता या वाणात दिसून येते। अशा प्रकारे हे लष्करी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो, लगेच त्याच्यावरती औषध हे करून आपण त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे। हे आपण आता दुसरा टप्प्यामध्ये आपण लावलेला आहे। असं आपण वेगवेगळ्या टप्प्यामध्ये केलेलं आहे। हा दुसरा टप्पा, पहिला पाठीमागे गेला, पहिला, दुसरा, हा तिसरा। कारण असे टप्प्याटप्प्याने का लावलं की एकाच वेळी पूर्ण लोड येऊ नये। 1-1 एकरचा लोड ठीक आहे, म्हणजे तेवढं काढणी, पण जास्त